बेडरूममध्ये समरने स्वानंदीला जे काय सांगितलं त्यामुळे स्वानंदी झाली आश्चर्यचकित. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. घडतं असं, आजी फोन करते आणि समर घरी येतो. घरी आल्यानंतर बघतो तर सुश स्वानंदीला खूप काय बोलत असते. आता समर तिच्यावर मोठ्याने ओरडतो आणि तिला माफी मागायला सांगतो. पण सुश म्हणते, तुम्ही माझ्यावर का ओरडताय आणि तुम्ही मला ताईची माफी का मागायला सांगताय? अहो मी तर तुमच्या बहिणीच्याच बाजूने बोलते आणि तुम्हाला कळतंय का जिजू, ताई तुमच्या आणि तुमच्या बहिणीमध्ये फूट पाडते. मी अर्पिता ताईला घरी आणलं, उलट तुम्ही माझं कौतुकच करायला हवं, तर उलट तुम्ही मलाच का बोलताय? हे बघा मी नाही ताईला सॉरी बोलणार. सुष्मिता समरला असं काय बोलत असते की मलिकाही घाबरते. अर्पिता म्हणते, हो दादा सगळी स्वानंदीची चूक आहे. बघ ना, ही तर मला घरात पण घ्यायला तयार नाही, जसं काय हे घरीचं एकटीच आहे. सुष म्हणते, नाहीतर काय, ते अर्पिता ताईची बॅग पण आत घेऊ देत नाही. मी सांगितलं अर्पिता ताईची बॅग आत घ्या, ही काय म्हणते आत घेऊ नका, अधिकार माझ्याकडे आणि ही अधिकार गाजवते. आता तुम्हीच सांगा जिजू, नोकरांसमोर माझी काही इज्जत राहील का? आता सुष्मिता अशी काय बोलत असते. स्वानंदी म्हणते, सुश तुला किती वेळा सांगितलं राजवाड्यांना काही बोलायचं नाही? अगं तुला कळतंय का तू कुणासमोर बोलते ते? सुश म्हणते, त्यात काय जिजू समोर, तू पण ना ताई एवढं काय लगे? मलिका म्हणते, मी काय म्हणते समर, जाऊ दे ती लहान आहे. समोरून तो काकू ही लहान आहे, हिला बोलायचं बरं कळतं. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्या बायकोला असं बोललेलं मला अजिबात चालणार नाही. सुष्मिता माफी माग. पण सुष्मिता मात्र शांत उभी असते. आजी म्हणते, सुष्मिता समरने काय सांगितलं तुला? स्वानंदीची माफी माग. ते अरे यार मी काही चूकच नाही केली तर मी माफी का मागायची? समोर म्हणतो, ठीक आहे मला तुझ्या अधिकाराचा विचार करावा लागेल. मलिका म्हणते, सुश अगं माग ना माफी. समर मी तिला समजवते. हे बघ बाळा, तुझी मोठी बहिणी तिची माफी मागितली तर काय फरक पडतो? सुश म्हणते, मॉम इन लॉ ठीक आहे, आता तुम्ही म्हणतात तर मी म्हणते सॉरी. समोर म्हणतो, अर्पिता तू का आलीस? ती म्हणते, दादा अरे असं काय बोलतोय, मी आता माझ्या माहेरी पण यायचं नाही का? समोर म्हणतो, यायचं ना, माहेरी नक्कीच यायचं. आणि बरंच झालं तुझ्या लक्षात आलं हे तुझं माहेर आहे. आता आलीच आहे तर 2 दिवस राहा आणि नंतर जा. समरनं निघून जातो. अर्पिता म्हणते, मॉम. समर बेडरूममध्ये लॅपटॉपवर काम करत असतो. स्वानंदी येते आणि म्हणते, सॉरी. समर म्हणतो, तुम्ही का सॉरी म्हणता? स्वानंदी म्हणते, आता सुष्मिता जे काय वागली ना तिच्या वागण्यासाठी खरंच मी मनापासून तुमची माफी मागते. समोर म्हणतो, दुसऱ्यांच्या चुकासाठी पहिले तुम्ही माफी मागणं बंद करा. स्वानंदी म्हणते, तसं नाही हो, तो तुम्ही चुकल्या नसताना तुमच्या तोंडून सॉरी ऐकणं हे मला अजिबात आवडत नाही. स्वानंदी म्हणते, तसं नाही, पण सुष माझी लहान बहीण आहे ना, मला माहिती आहे तिच्या मनामध्ये काहीच नसतं, ती अगदी साधी भोळी हो, तिला कुणी काही सांगितलं की ती तेच ऐकते. समोर म्हणतो, हो ना, मग तुम्ही का माफी मागताय? आणि तसं पण सुष्मिता आता फक्त तुमची बहीण नाही राहिली, ह्या घरची सून पण आहे, ते जबाबदारीने वागलंच पाहिजे. काय योग्य काय अयोग्य हे तिला कळायला नको. स्वानंदी म्हणते, खरंच आज सुश खूप मूर्खासारखी वागली, मला हेच कळत नाही तिच्या डोक्यात कुणी भरवलं अर्पिता ताईला बोलवायचं? अहो ते आत्ताच कुठे सासरी गेल्या होत्या आणि सुशने लगेच बोलावून घेतलं. समोरून तो, सुष्मिता लाख बोलवेल पण अर्पिताने यायचं कशाला? तिकडे तिचे सासू सासरे, नवरा आहे, छोटं बाळ आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आदिरा नाही का तिच्या सासरी किती छान संसार करते. खरंच पण स्वानंदी मॅडम मला आदिराचं खूप कौतुक वाटतं. स्वानंदी स्माईल करत म्हणते, आदिरा आहेच गोड मुलगी, नाहीतर आईशी जमून घेणं एवढं सोपं नाही आहे. इकडे मंदाकिनी उगाचच लढत असते, ना तिच्या बोलण्याला शेंडी असते ना बुडूक. ते तुमच्या मुलीचे अधिकार ओढून माझ्या मुलीला दिले ना म्हणून तुम्ही असं बोलताय. पण लक्षात ठेवा हे सगळं समर राजवाड्यांनी केलं. त्याने सुष्मिताला का अधिकार दिले? कारण स्वानंदीपेक्षा ती जास्त जबाबदार वाटली. आदिरा म्हणते, रिली आई? अहो तुम्ही काय बोलताय? मंदाकिनी म्हणते, मी बरोबरच बोलते, तू का जळतेस ग? बाबा म्हणतात, तिने जळण्यासारखं सुष्मितामध्ये आहे काय? खरं तर कौतुक आदिराचं करायला हवं. एवढ्या मोठ्या घरातून आली आणि आपल्या ह्या छोट्या घराला तिने आपलंसं केलं. खरी तर जबाबदारी तिने घेतली. मंदाकिनी म्हणते, हा आली जबाबदारी घेणारी. आधी बघा तुमच्या सुनेला काही काम येतं का? मी सांगते ना तिच्यावर काही संस्कार केले नाही. बाब म्हणतात, माझं तोंड उघडू नको, तू सुष्मितावर किती संस्कार केले हे सगळ्यांनाच दिसतंय. नशीब रोहन तुझ्यावर गेला नाही. मंदाकिनी म्हणते, काय म्हणायचंय तुम्हाला? मला संस्कार नाही? बाब म्हणतात, आता ही काय बोलायची गोष्ट आहे का? रोहन म्हणतो, आई बाबा बास करा आता. सुष्मिता रूममध्ये तनतन करत जाते. तिच्या मागे अंशुमन, मलिका आणि अर्पिता जातात. मलिका करत असते, सुश सुश, आणि म्हणते, बाळा बघितलं ना तुझी बहीण कशी वागते? आमचं सोड ग, पण ती तुझ्याशी कशी वागते? तिने तुला समजून घ्यायला हवं ना, तू तिची लहान बहीण आहेस. सुश म्हणते, आई बरोबर बोलते, ती सावत्र आहे आणि ती सावत्र बहिणीसारखीच वागते. आज ताई माझीशी अशी वागली
मी कधी विसरणार नाही. ती आता मंदाकिनीला फोन करते आणि रडायला लागते. मंदाकिनी म्हणते, सुष्मिता अगं का रडते? सुष्मिता आई, ताई बघ ना माझ्याशी कशी वागते, आणि जीजू पण माझ्यावर खूप ओरडले. त्यांनी मला ताईची माफी मागायला सांगितली. मंदाकिनी म्हणते, काय कारण तिची माफी मागायची? सुष्मिते, माझे अधिकार. मंदाकिनी म्हणते, तुझ्या अधिकाराचं काय? अगं बोल ना, तुझे अधिकार तुझ्याकडेच आहे ना. आता बघूया पुढील एपिसोडमध्ये समरने अधिकार काढून घेतले की तसेच ठेवले. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.